धनुष्यबाण की कमळ, आमदार राऊतांना कोणतं चिन्ह ठरू शकतं फायद्याचं? सोलापूर जिल्ह्यातील लक्षवेधी लढत मानली जाणाऱ्या बार्शी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत विद्यमान आमदार राजाभाऊ राऊत यांना महायुतीमध्ये कोणत्या पक्षाची उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। जिल्ह्यातील सोलापूर मध्य मतदारसंघ भाजपाला देण्यात आला असून ती उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बार्शी मतदारसंघ हा एकनाथ शिंदे प्रणित शिवसेनेला दिला जाईल। अर्थातच गेली 30 वर्ष बार्शी तालुक्याच्या राजकारणात सक्रिय असलेल्या विविध सत्ता केंद्रांवर वर्चस्व गाजविलेल्या आणि जिल्ह्याच्या राजकारणातही एक प्रभावी नेते अशी प्रतिमा झालेल्या आमदार राऊत यांची कोणत्या पक्षाला पसंती आहे हे देखील महत्त्वाचे आहे। त्यामुळे आमदार राऊत हाती धनुष्यबाण घेणार की कमळ फुलविणार? नमस्कार, मी नीता देव, आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। हा राजकीय सस्पेन्स आहे आणि तो आमदार राऊत यांनी एक राजकीय डावपेचांचा भाग म्हणून कायम ठेवलाय की बार्शीसाठी शिवसेना आणि भाजपात महायुतीमध्ये अंतर्गत रस्सीखेच सुरू आहे यावर चर्चा झडते आहे। पण बार्शीत शिंदेंच्या शिवसेनेने या जागेवर दावा करावा अशी या पक्षाची कसलीच संघटनात्मक ताकद आणि अस्तित्व देखील नाही। त्यामुळे बार्शी विधानसभा मतदारसंघाची जागा ही शिवसेनेला गेल्यास ती महायुती अंतर्गत राजकीय तडजोडच असेल। आता आपण पाहूयात की आमदार राऊत यांचा या जागेवर भाजपाकडून कसा दावा आहे। तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल। 2017 साली भाजपात प्रवेश केलेल्या आमदार राऊत यांनी 2019 साली निवडून आल्यानंतर अत्यंत तत्परतेने कोणाचं सरकार येतंय याची वाट न पाहता भाजपाला पाठिंबा दिला होता। राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना या सरकारमधील घटक पक्षांमध्ये प्रवेशाची संधी असताना सरकारशी जवळीक करण्याची संधी असताना राऊत यांनी भाजपावरच निष्ठा ठेवली आणि त्यांच्या या निष्ठेचे फळ त्यांना राज्यात महायुती सरकार आल्यानंतर मिळाले। आमदार राऊत यांचे राजकीय पाठबळ देणारे नेते आणि भाजपातील राजकीय गॉडफादर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बार्शी तालुक्यावर 3000 कोटींच्या विकास निधींचा अक्षरशः वर्षावच केला। त्यामुळे आमदार राऊत हे लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी आणि नंतरही आपण भाजपाचेच उमेदवार आहोत असे ठासून सांगत होते। भाजपाकडून उमेदवारी लढविण्याच्या निर्णयाचे सर्व साधक बाधक परिणाम भोगण्याची आणि आपल्या जनाधाराच्या जोरावर ही निवडणूक लढविण्याचा निश्चय आणि निर्धार आमदार राऊत यांनी केला होता। त्यामुळे राऊत यांच्या भाजपाकडूनच कमळ फुलविण्याच्या शक्यतेवर किंवा चर्चेवर जणू शिक्कामोर्तब झाले होते। पण ज्याप्रमाणे सोपल यांनी तुतारी की मशाल असा संभ्रम निर्माण होऊन दिला व मशाल पटकावली, त्याप्रमाणेच राऊत सुद्धा उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या 2 दिवसांपर्यंत आपण कोणत्या पक्षातर्फे याबाबत मतमतांतरांना उधाण आणत आहेत का अशी ही चर्चा होत आहे। आता राऊतांनी कमळ हाती घेतले तर त्यांना महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे बडे नेते सभेसाठी केंद्र व राज्य शासनाचे काम मांडण्यासाठी उपलब्ध होऊ शकतात। पण भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या बाबत मराठा आरक्षण चळवळीतील आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली भूमिका, त्यांच्यावर घेतलेले प्रचंड तोंडसुख, यथेच्छ टीकेचा भडीमार आणि फडणवीस समर्थक आमदारांच्या विरोधात धडा शिकवण्याबाबत केलेले आवाहन लक्षात घेतले तर भाजपाची उमेदवारी स्वीकारताना राऊत यांना कमळ हे चिन्ह कितपत फायद्याचे ठरू शकते याबाबत साशंकता आहे। भाजपाने जरांगे पाटलांवर ते राष्ट्रवादीचे धोरण पुढे नेत असल्याचे कितीही आरोप केले असले तरी जरांगे पाटील यांचा जनाधार व मराठा समाजप्रियता ही कमी झालेली नाही। आंतरवलीतला मराठा समाज बांधवांचा गर्दीचा महासागर कमी व्हायला तयार नाही। तसेच भाजपाने अलीकडच्या काळात प्रखर हिंदुत्ववादाचा पुरस्कार केलेला असल्यामुळे या पक्षाला मुस्लिम मतांच्या प्रतिकूलतेला सामोरे जावे लागणारच आहे, ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळे भाजपाचे कमळ स्वीकारताना आमदार राऊत नेमका कोणता पवित्रा घेतील याविषयी उत्कंठा वाढली आहे। आमदार राऊत यांचा कार्यकर्त्यांचा आवाका मोठा आहे, पण भाजपाच्या विचारधारेला मानणारा वर्ग कितपत आहे हा प्रश्नच आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे धनुष्यबाण राऊतांना अधिक जवळचे आहेत, कारण बार्शी तालुक्यात शिवसेना आणि धनुष्यबाण हे समीकरण मानणारा पारंपरिक मतदार वर्ग आहे। धनुष्यबाण हे चिन्ह बार्शी तालुक्यात 1990 सालापासून प्रचलित आहे।
स्वतः राऊत यांनी या चिन्हावर 3 वेळा विधानसभेची निवडणूक लढवलेली आहे, पण या 3 लढतींमध्ये आमदार राऊत यांना 2 वेळा पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे आमदार राऊत हे शिवसेनेचा धनुष्यबाण उचलताना नेमका कोणता दृष्टिकोन पाहतात हे महत्त्वाचे आहे. पण उद्धव सेनेच्या मशाल या चिन्हात समर्थ पर्याय म्हणून शिवसेनेचा धनुष्यबाण पुढे येऊ शकतो हे मात्र नक्की. पण आमदार राऊत यांच्यासारखा मास बेस असणारा मास लीडर भाजपा सहजासहजी दुसऱ्या पक्षात जाण्यासाठी राजी होईल का, हा देखील प्रश्नच आहे. या 2 पक्षांना किती प्राधान्य द्यायचे हे सरते शेवटी आमदार राऊतच ठरवतील. पण आमदार राऊत यांची कार्यपद्धती लक्षात घेतली तर ते कोणत्याही दबावाला बळी पडणारे नेते नाहीत हे नक्कीच. त्याचप्रमाणे समोर कोणताही विरोधी माणूस असो नाहीतर प्रतिकूल प्रसंग असो, राऊत यांची त्याला तोंड देण्याची आक्रमक तयारी असतेच. कोणत्याही अग्निदिव्याला सामोरे जाणारा निर्भय नेता ही राऊत यांची खासियत आहे आणि रिस्क घेणे हा राऊत यांचा स्वभाव आहे. त्यामुळे राऊत कोणत्या पक्षाची उमेदवारी स्वीकारणार याबाबत अंदाज बांधणे अवघड आहे. लवकरच कळेल राऊतांच्या हातात काय, धनुष्यबाण की कमळ. आपल्या प्रतिक्रिया माझ्या बार्शी टुडे यूट्यूब चॅनलवरती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशा राजकीय घडामोडींसाठी पाहत राहा फक्त बार्शी टुडे यूट्यूब चॅनल.